माझा गोरा रंग, बोलके डोळे, खांद्यापर्यंतचे केस, रुंद छाती, पातळ कंबर आणि गुळगुळीत सुडूल मांड्या सर्व पुरुषांना आकर्षित करत होत्या. माझे सौंदर्य पाहून पुरुष म्हणतील, ही मुलगी रसगुल्ल्यापेक्षा कमी मऊ आणि रसाळ नाही. नुसतं बघून स्वर्गात गेल्यासारखं वाटतं. मी सुंदर होते. माझे शारीरिक स्वरूप आकर्षक होते. पुरुषांच्या तोंडून असे शब्द ऐकताच एक स्त्री म्हणून मी स्वाभाविकपणे फुलून जाईन आणि मला माझ्या सौंदर्याची तीव्र जाणीव होईल. मी कुरकुर करून काही मदत करू शकलो नाही. तुम्ही सगळे माझ्यासाठी मराल तर मरा, मी कोणाच्याही हाती येणार नाही. मी अग्नी आहे, अग्नी आहे. मला पकडण्यासाठी तुला पाणी व्हावे लागेल. मी सुंदर आहे, पण मी इतका निर्दोष नाही की तुझी स्तुती ऐकताच मी तुझ्या मिठीत पडेल. मी विचार करत असतानाच आईच्या आवाजाने मला धक्का बसला. जणू मी झोपेतून जागा झालो. आई माझ्या समोर हसत उभी होती. माझी आई माझ्यापेक्षा सुंदर होती. ती एक प्रौढ स्त्री होती, पण दिसायची फक्त 21-22. ती नेहमीच तिच्या सौंदर्य आणि आरोग्याबाबत जागरूक असायची. ती तोंडाने काही बोलली नाही, पण तिच्या भावनांवरून मला अनेकदा असे वाटायचे की तिला वेदांत काका आवडतात आणि पप्पा तिच्याशी मैत्रीपूर्ण नाहीत. वेदांत काका कुठून आले आणि त्यांचे आईशी किती दिवसांपासूनचे नाते आहे याने मला काही फरक पडत नव्हता. इतक्यात आई चिवचिवाटाने म्हणाली, मुली, आज तू शाळेत गेली नाहीस, सुट्टी आहे, असे म्हणत मी आईकडे पाहिले. आज तिने गुलाबी रंगाची साडी नेसली होती. गुलाबी कपडे आईला खूप चपखल दिसत होते. त्याच्या दिसण्याने तो आणखीनच चमकला. माझ्या माहितीप्रमाणे वेदांत काका घरी असताना किंवा येणार असतानाच आई कपडे घालायची. खरं तर ग्रूमिंग हा आईच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता. पण ती विशेषत वेदांत काका घरी असताना त्या दिवसात कपडे घालायची. मी अचानक म्हणालो, आज वेदांत काका येणार आहेत. मला समजत नाही की आई बाबांना ड्रेस का करत नाही. कदाचित आईच्या स्वप्नांचा राजकुमार वडील नसून वेदांत काका असतील. हेही कटू सत्य आहे. वेदांत काका वडिलांपेक्षा जास्त देखणा आणि हुशार. स्वतःला नेहमी सुंदर ठेवा. तो सभ्य कपडे घालतो आणि पापा खूप सैल माणूस आहे. 2 दिवस तेच कपडे घाला. जेव्हा एखादी व्यक्ती खाज सुटते किंवा कोणी त्याला त्रास देते तेव्हाच दाढी करते. आईला तंदुरुस्त आणि देखणा माणूस हवा असतो. वेदांत काका फिट आणि हंडसम दोन्ही आहे. इतक्यात आईने मला अडवलं, ही मुलगी नेहमी कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा विचार करत असते. जा, तुझ्या मैत्रिणी माधुरीला भेट. ती काल तुझी आठवण काढत होती. मी अवाक झालो. आई, आज तू माझ्यावर एवढी माया का करतोस? ती अचानक मला माधुरीच्या घरी का पाठवायला लागली? शेवटी काय प्रकरण आहे? एकाच वेळी अनेक प्रश्न माझ्या मनात डोकावू लागले, पण मला विचारायची हिंमत होत नव्हती. मला माधुरीच्या घरी का पाठवत आहेस? शेवटी तुम्हाला यात काय स्वारस्य आहे? मीही माधुरीला भेटायला आतुर होतो. मी पायीच त्याच्या घरी गेलो.